एक महिना उरलाय. करेक्ट एक महिना उरलेला आहे. आज आहे 10 जानेवारी आणि 10 फेब्रुवारीला तुमचा पहिला पेपर. बरोबर आहे ना? मग या गोष्टीचा काय परिणाम होतोय तुमच्यावर? तणाव येतोय, भीती वाटते, अभ्यास झाला नाही असं वाटतंय का आनंद होतोय? चला एकच महिना उरलाय, परीक्षा जवळ आली, मी सगळा अभ्यास केलेला आहे. अशी मुलं फार थोडी असतात हो. 99% मुलं टेन्शन घेतायत. आता आता त्यात नवीन तणाव कुठला मी तुम्हाला सांगतो. सर या रिपीटर मुलांचा अभ्यास जोरात सुरू आहे. आम्ही तर बोर्ड एक्झाम मध्ये गुंतलेलो आहे. मग मला सांगा आपलं होतंय का व्यवस्थित? एक लक्षात घ्या, या शेवटच्या महिन्यात तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम पण द्यायची आहे. कॉलेजला जावं लागणार आहे. प्रॅक्टिकल परफॉर्म करावं लागणार आहे. पुन्हा आलं का टेन्शन, की रिपीटर मुलांना ती प्रॅक्टिकलची एक्झाम काही नाहीये. ती 24 तास सीईटीचा अभ्यास करतायत आणि आम्ही बोर्डची तयारी करतोय. एक लक्षात घ्या, कुठलाही अभ्यास कधीही वाया जात नाही. तुम्ही बोर्डची प्रिपरेशन करताय ना, सीईटीची होते रे तयारी. तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घ्या ना, मी किती वेळा तुम्हाला सांगितलंय, फिजिक्स घ्या, केमिस्ट्री घ्या, मॅथ्स घ्या. मी तुम्हाला सांगू का, झेनर डायोडचा आपल्या पुस्तकात जो सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे ना 2025 ला, तो ॲज इट इज आलाय. मग जेव्हा आपण बोर्डची तयारी करतोय, कुठला पण टॉपिक घ्या रे, इलेक्ट्रोस्टॅटिक त्यातले शेवटचे जे काही क्वेश्चन्स आहेत ना, ॲज इट इज सीईटीला आलेत. एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल. मी तुम्हाला सांगतो, माझं ऐका, की ज्या मुलांना 50 पैकी 50 मार्क पडलेत सीईटी मध्ये, अशी मुलं माझे जे स्टुडंट होते ना, सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, की सर जर टेक्स्टबुक मधले फॉर्म्युले आपण केले फिजिक्ससाठी, तर 30-35 मार्क तर सगळ्यांनाच पडले पाहिजेत. पण आठवतात का आपल्याला फॉर्म्युले? नाही आठवत. मग मी आता जी फायनल स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतोय, ती फॉलो करणं गरजेचंच आहे. अरे मोजून आपल्याकडे 16 टॉपिक आहेत. त्यातही सेमीकंडक्टर कुठे आहेत त्यात न्यूमेरिकल जास्त नाहीच आहेत ऑलमोस्ट म्हणूया आपण. मग 15 टॉपिक आहेत. 1 महिना उरलाय. 2 दिवसाला एक टॉपिक जरी घेतला आणि तुम्ही फॉर्म्युला लिस्ट बनवली, तरी सगळं पॉसिबल आहे. मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये तेच सुरू केलंय. टार्गेटच द्यायचं लक्षात घ्या. ओके. आणि अजून तुमच्यात ना सांगतो चंचलपणा आहे. वेळ वाया घालवता तुम्ही. गप्पा माराल, इकडं-तिकडं फिराल. अरे, आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा महिना आहे. सगळ्यात इम्पोर्टंट आहे. आता पेटून उठलं पाहिजे तुम्ही लक्षात घ्या. आणि जे करताय ते सीईटी साठीच करताय हे पण डोक्यात ठेवा. अरे करा ना. मॅथ्स परफेक्ट करा. डिफरन्शियल इक्वेशन असू दे, एओडी, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि ते जेईई लेव्हलच्या प्रॉब्लेम्स कशाला टेन्शन घेऊन बसलाय? 5 ते 10 प्रॉब्लेम असतात जेईई लेव्हलचे मान्य करतोय मी. अरे पण बाकीचे 40 सोपे असतात ना. पुस्तकातले ॲज इट इज असतात. 2-2, 3-3 वेळा रिपीट झालेले क्वेशन्स मी तुम्हाला दाखवतो लक्षात घ्या. मग असं असताना ऑर्गॅनिक करा, इनऑर्गॅनिक करा. एक टाइम टेबल तयार करा. तुम्ही स्वतःहून टाइम टेबल करा. आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आणखीन एक सांगतो. मी कोणाचं नाव घेत नाही लक्षात घ्या. पण वाईट वाटतंय. वाईट कुठल्या गोष्टीचं वाटतंय मी तुम्हाला सांगतो. YouTubeवर जिथं बेस्ट टीचिंग आहे, दी बेस्ट तिथं तुम्ही नाहीये. आणि जिथं टाईमपास होतोय, शिकवताना ॲक्टिंग होते, टाईमपास होतोय, काही वेगळ्याच गोष्टी होतायत, तिथं हजारो मुलं आहेत लक्षात घ्या. मला का कोणाला ब्लेम करायचं नाहीये. वेळ वाया घालवू नका. मी तुम्हाला सांगतो, जर तुमची सगळी तयारी परफेक्ट आहे, तो टॉपिक तुमचा झालाय, तरच हे वन शॉट लेक्चर तुम्हाला उपयोगी पडतात. अरे 3-4 तासात अख्खा टॉपिक सरांना घ्यायचा असतो कुठलाही वन शॉटमध्ये. ऑब्व्हियसली थोडंसं स्पीड इन्क्रीज होणार ना. मग ज्याची अगोदर रिव्हिजन झालेली आहे, सगळं जमतंय, त्यालाही वन शॉट उपयोगी आहेत. तुमचा काहीच अभ्यास झाला नसेल, तर स्ट्रॅटेजी बनवा. तुम्हाला एक माझा साधा प्रश्न आहे. मी 10वीच्या मुलांचं पण बघितलं, सीबीएसईच्या मुलांचं पण बघितलं. उद्या मॅथ्सचा पेपर आहे, उद्या सायन्स 1चा पेपर आहे. लाईव्ह लेक्चर पेपरच्या आदल्या दिवशी चुकीचा ट्रेंड आहे. मी स्पष्ट बोलणार आहे लक्षात घ्या. व्हिडिओच्या एक्झामच्या आदल्या दिवशी बघून लिहायला जमेल का तुम्हाला पेपरमध्ये? लिखाणाची प्रॅक्टिस केव्हा करणार आहे? नुसतं लेक्चर्स बघून होणार नाहीये. स्वतःहून अभ्यास करावा लागणार आहे. ओके, स्वतःहून करावं लागणार आहे. मी माझ्या चॅनलवर कुठलेही व्हिडिओ लक्षात घ्या 15-20 मिनिटाचे बनवलेत. मी तुम्हाला अभ्यास करायला प्रवृत्त करतोय लक्षात घ्या. तुम्ही ते अभ्यास करणं गरजेचं आहे आणि मी नेहमी सांगत आलोय. मी तुम्हाला सांगू का? की फिजिक्ससाठी, केमिस्ट्रीसाठी, मॅथ्ससाठी दी बेस्ट चॅनल आहेत. त्याच्यावर एव्हरग्रीन कंटेंट आहे. आरजी सरांच्या चॅनलवरती दी बेस्ट व्हिडिओ आहेत. मला सांगतो नवीन मी प्रत्येक वेळेस आता हे जे नवीन एक चॅनल आलंय लक्षात घ्या, स्वयं फिजिक्स 100% तुम्ही फॉलो करा. जोशी सरांचं चॅनल आहे. डोळे मिटून तुम्ही विश्वासानं फॉलो करा. मॅथ्ससाठी गणितांक आहेत, दिनेश सर आहेत. केमिस्ट्रीसाठी सोबिन सर आहेत. फिजिक्ससाठी अजून फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर सुद्धा आहेत. जे बेस्ट आहे ते फॉलो करा बाळांनो. तुम्ही टाइम वेस्ट इकडं-तिकडं घालवू नका. नकोय त्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही या एका महिन्यात जीव तोडून अभ्यास करा. ओके, 1 महिना आहे. मॅडम हॉस्टेलची मुलं आहेत. ओके, परवाच एक मुलगा म्हणला, "सर तिळगुळ घ्या, गोड बोला, मकर संक्रांती आले." ओके,
मी म्हणलं सुट्टी मिळणार नाही. नाही सुट्टी मिळणार. सर 1 दिवस घरी जाऊन येतो. अरे हेच तर सगळी गंमत आहे. घरी जाऊन आला 1-2 दिवसाचा गॅप पडला तरी फिनिश होतोय लक्षात घ्या. आपल्याला इथे एक-एक सेकंद महत्वाचा आहे. मी तुम्हाला सांगू का? येते रे घरची आठवण. येते, येते. कुठेतरी त्याग करावा लागेल ना सांगा बघू. बरं आता घरची आठवण येते, घरी पण जायचंय आणि मुलं प्रश्न पण विचारतायत मग. "सर बोर्डचं चाललंय, सीईटी होईल ना?" अरे होणार ना. तुम्ही जर वेळ नाही वाया घालवला, तुम्ही सांगतो सीईटी होईपर्यंत मी तुम्हाला सांगू का पहिला अटेम्प्ट एप्रिलमध्ये आहे ना, तो शेवटचा अटेम्प्ट आहे समजून अभ्यास करायचा. होय. त्याच्यातच चांगला स्कोर करायचा. एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो. बघा, पहिला अटेम्प्ट एप्रिलमध्ये आहे, बरोबर आहे. दुसरा अटेम्प्ट मेमध्ये आहे. नेक्स्ट इयर असं असणार नाही. पहिला अटेम्प्ट जानेवारीत असेल. दुसरा अटेम्प्ट मेमध्ये असेल. बरोबर आहे. आता माझा एक प्रश्न आहे, सीईटी सेल याचा रिझल्ट केव्हा लावल रे? मोठा प्रश्न आहे हा. का माहिती का तुम्हाला सांगतो. कारण पहिल्या अटेम्प्ट तुम्ही दिलाय. पण पर्सेंटाइल किती होईल हे तुम्हाला कळालं पाहिजे ना. नाहीतर तुम्ही दुसऱ्या अटेम्प्टची स्ट्रॅटेजी कशी बनवणार? नाहीतर असं करू नये सीईटी सेलला दोन्ही अटेम्प्टचा रिझल्ट एकदमच लावतो म्हणूया आपण. दोन्ही अटेम्प्टचा रिझल्ट वेगळा लागला पाहिजे. परत असंही होऊ शकतं लक्षात घ्या. मेच्या अटेम्प्टच्या अगोदर 2 दिवस रिझल्ट लावला तर उलटं त्याचा बॅकफायर होऊ शकतं लक्षात घ्या. त्यामुळं ह्यांच्या रिझल्टवर भरोसा ठेवू नका लक्षात घ्या. ह्यांच्या रिझल्टवर भरोसा ठेवू नका. तुम्ही काय करा माहितीये का? तुम्ही पहिला अटेम्प्ट हा शेवटचा अटेम्प्ट आहे समजून आत्तापासून बोर्डची तयारी करा. आणि ऐका, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. 3 महत्वाचे सब्जेक्ट कुठले आहेत सांगतो. बोर्डच्या एक्झाममध्ये तुम्ही जी 12वी बोर्डची परीक्षा देणार आहे ना, 3 महत्वाचे सब्जेक्ट कुठले आहेत सांगतो. त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट आहे इंग्लिश, त्याच्यानंतर आय-टी, जिओग्राफी, हे नसेल तर सी-एस, हे नसेल तर टेक्निकलचे पार्ट 1, पार्ट 2, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट 1, पार्ट 2, इलेक्ट्रॉनचे पार्ट 1, पार्ट 2, 2 आणि इंग्लिश 3. हे 3 सब्जेक्ट मोस्ट इम्पोर्टंट आहेत. आय-टी मध्ये पैकीचे पैकी पाहिजेत मला. जिओग्राफीमध्ये सुद्धा पैकीचे पैकी पाहिजेत. इंग्लिशमध्ये चांगला स्कोर हवाय मला. हे 3 सब्जेक्ट तुमचं ओव्हरऑल पर्सेंटेज इन्क्रीज करणार आहेत लक्षात घ्या. हा क्रायटेरिया सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्लेसमेंटला असतो. ह्याला जास्त वेळ द्यावा लागत नाही. रोज थोडा-थोडा वेळ काढा या महिन्यात आणि या महिन्यात जर तुम्ही जिओग्राफी करणार नसाल तर कधी करणार आहे? बोर्डच्या एक्झाम नंतर आठवड्यावर सुट्टी आहे त्यावेळेस कळणार आहे. चुकीची स्ट्रॅटेजी ठरेल. मॅथ्सचा पेपर झाला की मला लगेच सीईटीची तयारी सुरू करायची तुमची. त्यामुळे आता बाळांनो काही विचार करू नका. हा जो महिना उरलाय ना जीव तोडून अभ्यास करूया आपण, पेटून उठून अभ्यास करूया. ऑल द बेस्ट.